कधीच एकमेकांना प्रपोज केला नाही, आजही नाही. आमचं सगळं झालं ना, ते एक लिटरली आपण कसं बोलतो पाण्यामध्ये आपण साखर टाकतो ती कशी विरघळून जाते, ते तसं झालं. आणि आज कधी न बोललेले वर्ड, ॲक्च्युली आजपर्यंत आम्ही एकमेकांना प्रपोज नाही केलं, बट आज करेल मी तुला. आय लव्ह यू सो मच निखिल. एक टाईम फेज होता ज्या टाईममध्ये मला काहीच सुचायचं नाही. त्या टाईममध्ये मी त्याच्याशी नीट बोलायची, मी काहीच एक्सप्रेस नव्हती करत. त्या फेजमधून त्याने मला बाहेर काढलं असतं. 2021 पासून असलेली फ्रेंडशिप, देन तुझी गर्लफ्रेंड आणि आज तुझी वाईफ. आपण ठरवलं होतं तू ॲक्च्युली हे तुझं स्वप्न होतं. माझं लग्न कसं होईल, काय होईल ह्याच्याबद्दल मी कधीच विचार नव्हता केला. ह्या गोष्टी तर माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग आणि खूप छान होत्या. आज तू तुझं जे स्वप्न होतं कंप्लीट केलंस आणि आय प्राऊड ऑफ यू. आणि डोंट वरी, मी तुझ्या फॅमिलीला खूप चांगलं सांभाळून घेईल. ज्या दिवसापासून तू बोललास, ज्या दिवसापासून घरी तू सांगितलंस ना, त्या दिवसापासूनच मी तुझ्या फॅमिलीला माझं मानलं. 4 ते 5 महिने झाले होते रिलेशनशिपला. जूनमध्ये त्याच टाईममध्ये त्याच्या मम्मीला सांगितलं, एक करून सगळ्यांना सांगितलं, मम्मी पप्पा सगळ्या फॅमिलीमध्ये सांगितलं. सो मी मग माझ्या घरी सांगितलं.